इतक्या भेगीने आंघोळ करताना मला शाळेतले दिवस आठवून आले. शाळेत आपल्याला 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट असो, झेंडावंदनच्या दिवशी आपण सकाळी सकाळी आंघोळ करत गेलो. पण आता कामासाठी करावं लागेल. सकाळी उठून आंघोळ करून बैल चारायला शेताकडे घेऊन गेलं आणि कामाला जायचं आहे म्हणून गाडीला स्वच्छ धुवून घ्यायचं होतं. खूप धुरळ्यात खराब झाली ती. गाडीला धुवून घेण्यासाठी त्याला पाणी मारत होतो. धुवायचं सोडून द्या, गाडीचे हप्ते भरायला आता महिन्याला 9,500 रुपये महिना. कसं ॲडजस्टमेंट करावं याचं टेन्शनच घेऊन असं डोसकं दुखायला लागले. काय करावं काय नाही सुधरत नाही. रोज उठायचं कामाला पळायचं, रोज उठायचं कामाला पळायचं. सोलारचे खड्डे 4 खदायचे होते. खड्डा खणताना खूप बेजारी झाली माझी. खड्डा खदायचे खड्डाच होत नव्हता. एक धोंडा लागला होता, खूप हार्ड बसलेला होता. त्याच्यासाठी काय करावं म्हणलं तर मोबाईलचं थोडं टाईमपास करून व्हिडिओ भरून घ्यावं म्हणलं. आता लड्डू मोती आमचा बसलेला आहे इथं. तोंड दाखिना गेले लड्डू मोत्याला. बघा आमच्या इकडे बघ. थोडं तोंड दाखव, थोडं दाखव की लई पळाला. घरला येताना म्हणलं आज चिकन तर घरला घेऊन जावं. त्याच्यासाठी चिकन घेऊन आलो आणि संध्याकाळी बायकोने म्हणली मला खूप उशीर झाले, तुम्ही भाजी फोडणी द्या. तर मी दिलो फोडणी भाजीला. कांदा टाकला, मिरचू टाकला, लसूण टाकला, सगळं टाकून देऊन कालवा करून ठेवलेला आहे. कसं लागते काय नाही की चवीला काही पत्ता नाही. नंतर आम्ही फॅमिलीसोबत जेवण करायला बसलेला. बघू शकता फॅमिलीसोबत खूप बेस्ट वाटतं जेवण करायला. धन्यवाद.